नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे की रोज रात्री 9 वाजता ठळक बातम्या, राज्यामध्ये घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या दिवसभरातील ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। आपण बघतो भरपूर न्यूज चॅनल आहे, परंतु त्याच्यामध्ये मिर्च मसाला असल्याशिवाय गोष्टी जमत नाही। परंतु इथे स्पष्टता राहणार आहे, जास्त फोटो नसणार, जास्त क्वालिटी व्हिडिओची नसणार, तेवढा ॲडजस्ट करावं आणि बाकीच्या बातम्या ह्या कशा चांगल्या पद्धतीने मांडता येईल ते आम्ही बघूया। तर चला सुरुवात करूया। तर आज अतिशय चांगल्या प्लेयरने, पहिली बातमी आहे की अतिशय चांगल्या प्लेयरने आज रिटायरमेंट घेतलेली आहे। टेस्ट करिअर मधून त्याने रिटायरमेंट घेतलेली आहे। आधी रोहित गेला, विराट कोहली गेला, त्यानंतर अश्विन गेला आणि आता चेतेश्वर पुजारा याने सुद्धा रिटायरमेंट घेतलेली आहे। खरं पाहिलं तर जेव्हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ज्यामध्ये त्याला स्थान मिळालं नाही, त्यानंतर शंका वर्तवली जात होती की तो रिटायरमेंट घेऊ शकतो आणि आता त्याने आजच घोषित केलेलं आहे। त्याचं संपूर्ण करिअर बघायचं झालं तर 103 मॅचेस त्याने खेळलेले आहे आणि त्यामध्ये 7195 रन त्याने काढलेले आहे आणि जर 100 सांगायचं झालं तर 19 100 आणि अर्धशतक 35। अतिशय चांगला असा खेळाडू होता। गाबा टेस्ट कोणीही विसरू शकणार नाही आणि आज त्याने रिटायरमेंट घेतलेली आहे। तर वळूया दुसऱ्या बातमीकडे। मत चोरीच्या वादामध्ये आता राज ठाकरे यांनी सुद्धा एंट्री घेतलेली आहे। मत चोरीच्या आरोपांची चौकशी केला, गेल्या 10 ते 12 वर्षांचा खेळ उघड होईल यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे की दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है, असं उत्तर एक प्रकारे फडणवीस यांनी दिलेलं आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। लाडकी बहीण योजना अत्यंत प्रसिद्ध अशी योजना। खरं पाहिलं तर महायुतीला सरकारमध्ये आणण्याचा खारीचा वाटा जर कोणत्या योजनेचा असेल तर लाडक्या बहीण योजनेचा आहे। परंतु त्यानंतर भरपूर अपात्र महिला निघल्या, फक्त महिलाच नाही तर पुरुषांनी सुद्धा फॉर्म भरून पैसे ह्या योजनेचा लाभ उठवला होता आणि आता सध्या नवीन माहिती समोर येते की राज्यामध्ये 26,34,000 अपात्र महिला आहेत। हे अत्यंत मोठा आकडा आहे आणि यामध्ये जर बघितलं तर पुण्यामधून 2,04,000 तर ठाण्यामध्ये 1,25,300 अपात्र महिला आहेत ज्यांनी या योजनेचा लाभ उठवला आहे। नक्कीच यावर कारवाई पुढे सुरू आहे, वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू आहे, परंतु ही सध्या माहिती समोर येते। चला पुढच्या बातमीकडे वळूया। अत्यंत खास अशी बातमी, राज्य सरकारने गणेश उत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून यंदापासून तो राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे। तसेच सरकारकडून बोधचिन्हाचा अनावरण सुद्धा आज पार पडलं। अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची गोष्ट ही आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। चॅट जीपीटी बनवणारी कंपनी ओपन AI भारतामध्ये जोरदार एंट्री तिनं केलेली आहे। ओपन AI ही कंपनी आहे, तिनं भारतामध्ये जोरदार एंट्री केलेली आहे। पहिलं ऑफिस तिनं दिल्लीमध्ये ओपन केलेलं आहे, दिल्लीमध्ये, आणि तसेच कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा तिनं केलेली आहे। ही अत्यंत महत्त्वाची आहे रोजगाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा, किंवा अतिशय महत्त्वाची चॅट जीपीटीची आता सध्या आपण बघतोय भरपूर प्रमाणात यूज होते आणि भारतामध्ये अत्यंत चांगली एंट्री तिने केलेली आहे। दिल्लीमध्ये पहिलं ऑफिस ओपन सुद्धा झालेलं आहे आणि कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा केलेली आहे। तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या आज घडलेल्या बातम्या होत्या। नक्कीच तुम्हाला आवडल्या असेल, सबस्क्राईब नक्की करून ठेवा। नक्कीच उद्या भेटूया। धन्यवाद।